नमस्कार. आखाड संपत आलाय आणि आखाड संपत आलाय म्हटल्यावरती आखाड पार्टी तर झालीच पाहिजे. तर आज आपण मस्त चमचमीत अशी हॉटेल स्टाईल बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही पाहू शकता की हे किती सुट्टी छान सुसुळीत बनलेली आहे. अगदी हॉटेलसारखी लागते. घरच्या घरी बनवलेली आहे. हायजिनिक आहे आणि ही तुम्ही नक्कीच बनवू शकता. अगदी नवशिकाही पहिल्या प्रयत्नात बनवू शकतो, इतकी सोपी आहे. तर अशी ही झटपट बनणारी बिर्याणी आज मी अगदी सोप्या पद्धतीनं सांगितलेले आहे. खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता ही बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात. तर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन हे बोनलेस आहेत आणि थोडेसे हड्डीचे पीस आहेत, म्हणजे हे मिक्स चिकन आहे. हे मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं होतं आणि यातलं पाणी निथळून घेतलेलं होतं. तर हे चिकन आपण आधी मॅरिनेट करून घेणार आहोत. तर चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी इथे मी काही मसाले वापरणार आहे. तर इथे मी 1 चमचा हळद घालणार आहे. यासोबत 1 चमचा यामध्ये मी घालणार आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर. 1 चमचा यामध्ये आपण घालणार आहोत जिरे पावडर आणि 1 चमचा आपण यामध्ये घालणार आहोत धना पावडर. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. चिकनला मीठ लागल्यामुळं बिर्याणीला चव जास्त छान येते, त्यामुळे इथे 1 चमचा आपण मीठ घातलेला आहे आणि 1 चमचा मी इथे घातलेला आहे बिर्याणीचा मसाला. आता पाव वाटी साधारण मी यामध्ये दही घातलेलं आहे. छान फेटलेलं दही आहे हे. आता हे दही आणि मसाले आपण चिकनला व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. हातानेच मॅरिनेट करून घ्यायचं, त्यामुळे चिकनला व्यवस्थित हे सगळे मसाले लागतात. आता यामध्ये तुम्ही गरम मसाले घालू शकता, खडे मसाले घालू शकता. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तळलेला कांदा घालू शकता, पुदिना घालू शकता. तर हे आपण छान मॅरिनेट साध्या सोप्या पद्धतीनं केलं आहे. आता हे अर्धा तास आपण साईडला ठेवणार आहोत. चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. साधारण हाही अर्धा किलो तांदूळ आहे. हा व्यवस्थित मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला होता आणि हा आपण साधारण अर्धा तास पाण्यात भिजत ठेवणार आहोत. तर हा बासमती तांदूळ आहे. तुम्हाला जो कोणी बिर्याणीचा तांदूळ घ्यायचा तो घेतला तरी चालेल. आता आपण हाही साईडला ठेवूयात. आपला तांदूळ छान भिजतोय तोपर्यंत आपण पाणी उकळून घेणार आहोत. तर मी एका पातेल्यामध्ये, मोठं पातेलं घ्यायचं, यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण गरम मसाले घालणार आहोत. तर इथे मी तमालपत्र, दालचिनी, मोठी विलायची, लवंग, मिरी आणि वेलची असे हे घेतलेले आहेत. हे खडे गरम मसाले तेल गरम झालं की यामध्ये घालणार आहोत आणि 2 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. वेलची थोडीशी फुगली की लक्षात घ्यायचं मसाले छान परतले गेलेत, मग यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर साधारण आपण जितका भात घेतलेला आहे, तांदूळ घेतलेला आहे, त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं. तर इथे मी 3 पट त्याच्या पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहेत. मीठ थोडंसं जास्तच घालायचं. झाकण ठेवून आपण याला छान उकळी आणून देणार आहोत. तर साधारण फुल गॅसवरती 7 ते 8 मिनिटामध्ये आपलं पाणी छान उकळलं गेलेलं आहे. गॅसची फ्लेम लो करायची. आपला तांदूळही व्यवस्थित भिजलेला आहे. तर आता हा सगळा तांदूळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि एकदा हलवून घ्यायचा. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम हीटवर ठेवू शकता आणि तांदूळ हा छान असा उकळून घ्यायचा. तांदूळ असा वरती यायला लागला की लक्षात घ्यायचं तांदूळ आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. तर हा साधारण 70 ते 80% तांदूळ शिजलेला आहे. तर एका पातेल्यावरती मी चाळण ठेवलेली आहे आणि यामध्ये हा तांदूळ आपण निथळून काढणार आहोत. लक्षात घ्यायचं 70 ते 80%च्या पेक्षा जास्त तांदूळ शिजवून घ्यायचा नाही, नाहीतर मग तो भात चिकट होतो, बिर्याणी चिकट होते. तर हा व्यवस्थित आपण सगळा यामध्ये निथळून घेतलेला आहे. तुम्हाला गरम मसाले नको असतील तर हे आत्ता या स्टेजला काढून टाकले तरीही चालतील. हा व्यवस्थित हलवून घ्यायचा, म्हणजे यातली वाफ निघून जाते आणि हा नंतर अजून एक्स्ट्रा शिजत नाही. तर आपला बिर्याणीचा राईस रेडी झालेला आहे. तो आपण साईडला ठेवणार आहोत आणि आता एका मोठ्या कढईमध्ये 2 चमचे, मोठे 2 पळी तेल घेणार आहोत. तर तेल व्यवस्थित आपण गरम करून घ्यायचं आहे. तेल आपण इथे थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तेल गरम झालं की एक कांद्याचा काप टाकून बघायचा. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे छान उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. ते आपण आधी तळून घेणार आहोत. तर कांद्याची जी तळून घेतलेला जो कांदा असतो तो बिर्याणीमध्ये खूप छान लागतो, त्यामुळे तो आधी आपण तळून घेणार आहोत. तर हा व्यवस्थित हलवत राहायचा. सतत हलवल्यामुळे तो सगळा एकसारख्या दोन्ही बाजूंनी तळला जातो. तर तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मिनिटांमध्येच हा व्यवस्थित छान तळला गेलेला आहे. तर हा छान खरपूस रंगावरती आलेला आहे. ह्या स्टेजला आपण हा काढून घेणार आहोत. जास्त तळला गेला तर तो करपा लागतो, त्याचा चव बिघडते. तर आता कांदा काढल्यानंतर सेम तेलामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले होते, उभेच चिरलेले आहेत, ते घालणार आहोत. आपण आता बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही असते ती बनवून घेणार आहोत.
तर हा कांदा आपल्याला छान तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे, व्यवस्थित हलवून हा साधारण 5 ते 7 मिनिटं आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याचा हळूहळू कलर बदलायला लागलेला आहे, हा छान गुलाबीसर रंगावरती परतला गेलेला आहे। तर हा छान शिजला की हा निम्मा होतो, हा शिजला गेला की हा साईडला करून आपण तेलामध्ये साधारण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत। 1 इंच आलं आणि साधारण 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या मी छान बारीक करून घेतलेल्या होत्या, त्याची पेस्ट करून घेतली आहे ती यामध्ये घालायची आणि ही व्यवस्थित कांद्यासोबत परतून घ्यायची। 2 ते 3 मिनिटं हिचा कच्चापणा जाईपर्यंत ही परतून घेतली की 3 मध्यम आकाराचे टोमॅटो मी छान बारीक चिरून घेतलेले ते यामध्ये घालणार आहे। टोमॅटो आणि कांद्यामुळे आपली ग्रेव्ही छान होते आणि चिकनच्या बिर्याणीला ग्रेव्ही छान असेल तर त्याची चव अजूनच छान लागते। तर टोमॅटोही आपण या कांद्यासोबत व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत। टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। लक्षात ठेवायचं आपण तांदूळ शिजवतानाही मीठ घातलेलं होतं, बिर्याणीच्या चिकन मॅरिनेशनमध्येही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे आपण अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। तर साधारण 5 ते 7 मिनिटं टोमॅटो व्यवस्थित तेलावरती परतून घेतल्यानंतर टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला आहे। आता यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत। तर चिकन व्यवस्थित सगळं घालून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता अर्धा ते पाऊण तास मस्त चिकन मॅरिनेट झालेलं आहे। तर आता हे चिकन आपण व्यवस्थित या टोमॅटो आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। लो गॅसवरती साधारण 2 ते 3 मिनिटं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ज्याने काय होतं यातले सगळे मसाले जे आहेत ते कांदा आणि टोमॅटो सोबत मिक्स होतात, कोट होतात। तर आपण 2 ते 3 मिनिटं हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। तर जे मॅरिनेशनचं भांडं होतं त्यातच मी पाव वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून यामध्ये घातलेलं आहे। जास्त पाणी घालायचं नाही कारण चिकनला नंतर शिजताना पाणी सुटतं। तर हे व्यवस्थित मिक्स करायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि आता आपण चिकन शिजवून घेणार आहोत। तर लो गॅसवरती साधारण 8 ते 10 मिनिटं हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत। 8 ते 10 मिनिटांमध्ये एकदा मी ते हलवून घेतलेलं होतं आणि पुन्हा एकदा दाखवते। तर हे व्यवस्थित छान असं तुम्ही पाहू शकता याची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे, मसाला छान तयार झालेला आहे। तर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपण आता आपलं चिकन शिजलंय का बघणार आहोत। तर एक पीस घेऊन हा कट करून बघायचा। तर हा छान चिकन आपलं 50 ते 60% शिजलेलं आहे। तर चिकनही आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे कारण आपण ते पुन्हा दम देणार आहोत। तो 2 मिनिटं आपण झाकण बंद करणार आहोत, गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि याला वाफ करून घेणार आहोत। आपली वाफ छान गेली की हे चिकनमध्ये आपण लेअरिंग करून घेणार आहोत। तर इथे वरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, सोबतच पुदिना असेल तर पुदिना टाकला तरी चालेल। तळलेला छान कांदा टाकायचा आणि इथे मी लेअरिंग पूर्ण डबल लेअर करणार नाही आहे, एकाच लेअरमध्ये करणार आहे। त्यामुळे जो सगळा आपला तयार केलेला भात आहे तो मी यावरती घालते। तुम्हाला लेअरिंग करायची असेल तर थोडंसं चिकन आधी काढून घ्यायचं आणि डबल लेअर केली तरीही चालेल। आता सगळा भात घातल्यानंतर याच्यावरून मी तळलेला कांदा कोथिंबीर घालणार आहे। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही काजू तळून घालू शकता। त्यानंतर तुम्ही केशराचं पाणी जे असतं दुधात केशर बुडवून तेही घालू शकता। तुम्ही हवा असेल तर तुम्ही फूड कलर घालू शकता। तर मी इथे साधी सोपी बिर्याणी केलेली आहे त्यामुळे मी या गोष्टी काही घातलेल्या नाहीत। फक्त यावरती आता 2 चमचे मी साजूक तूप घालत आहे। तुपामुळे बिर्याणीला फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे तूप नक्की घाला। आता यावरती आपण गच्च बसणारं झाकण घालणार आहोत, झाकण ठेवणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कणकेने ते सील करून घेतलं तरी चालेल। एक मोठा तवा मी 10 मिनिटं गरम करायला ठेवलेला होता, गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यावरती आता हे भांडं ठेवायचं। वरून मी वाफ जाऊ नये म्हणून जाड खलबत्ता ठेवलेला आहे जेणेकरून वाफ जाणार नाही आणि 10 ते 20 मिनिटं आपण यावरती छान दम देणार आहोत। 20 मिनिटांनी मी गॅस बंद केलेला आहे, लो गॅसवरती मी बिर्याणी केलेली होती। पूर्ण थंड झाल्यानंतर याचं मी झाकण काढून घेते। तुम्ही पाहू शकता की आपल्या बिर्याणीला छान दम बसलेला आहे आणि मी एका प्लेटमध्ये ही गरमागरम काढून घेते। छान अशी सुट्टी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता याचे सगळे दाणे छान शिजलेले आहेत आणि चिकनही आपलं दम दिल्यामुळे मस्त शिजतं। राहिलेली जर तांदूळ शिजायचा होता आणि चिकन ते व्यवस्थित यामध्ये दममध्ये शिजलं जातं। तर मस्त अशी चमचमीत आपली हॉटेल स्टाईल बिर्याणी तयार आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की खूप सोपी पद्धत आहे, अगदी नवशिकाही पहिल्यांदा बनवत असेल तर सगळ्या छोट्या छोट्या टिप्स वापरल्या तर तोही मस्त ही बिर्याणी घरच्या घरी बनवू शकतो। तर अशी ही बिर्याणी तुम्ही आज नक्की बनवून पहा, कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।
रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक चटपटीत रेसिपी घेऊन. श्रावण महिना येतोय तर श्रावण महिन्यातल्या काही उपवासाच्या, काही सणासुदीच्या रेसिपी मी टाकणार आहे. तर स्टे ट्यून. पुन्हा भेटू. थँक्यू.